नमस्कार, आपण पाहतो 11th स्टँडर्डचा फर्स्ट टॉपिक युनिट अँड मेजरमेंट. या टॉपिकच्या सुरुवातीला आपण काय पाहिलं तर फिजिकल क्वांटिटीज पाहिल्या, त्यानंतर आपण दोन कॅटेगरीज केल्या, फंडामेंटल आणि डिराइव्ह. आज जो टॉपिक बघणार आहे किंवा आजचा जो पॉइंट आहे तो आहे सप्लिमेंटरी युनिट. ओके, सप्लिमेंटरी युनिट म्हणजे काय नेमकं? तर सुरुवातीला काय केलं होतं, आपण दोन कॅटेगरीज मध्ये युनिट डिवाइड केली होती, फंडामेंटल युनिट आणि डिराइव्ह युनिट. पण याच्या व्यतिरिक्त पण आणखी एक युनिट होतं. आता ते युनिट मात्र कन्फ्युजन करणार होतं. ते म्हणजे कुठलं? अँगल. आता हा अँगल जे आहे ते बेसिक युनिट वाटतं, म्हणजे आपल्याला कोणासारखं वाटतं? फंडामेंटल क्वांटिटीज सारखं. परंतु अँगलचा फॉर्म्युला तयार होतो, त्यामुळं हे डिराइव्ह सारखं वाटतं. म्हणून आपण काय केलं, 1995 सालापर्यंत आपण काय केलंय, ह्याला तिसरा प्रकार जो मांडला तो म्हणजे सप्लिमेंटरी युनिट असं म्हटलं. ओके, आणि 1995 नंतर मात्र यांना काय मानण्यात आलं? डिराइव्ह युनिट. आता सध्या मात्र आपण यांना काय म्हणतो? डिराइव्ह युनिट असं मानतो. ओके, आता या सप्लिमेंटरी युनिटचे दोन प्रकार पडतात, एक तर प्लेन अँगल आणि दुसरा प्रकार पडतो सॉलिड अँगल. आता प्लेन अँगल म्हणजे काय, तर याच्यामध्ये आपण 2 डायमेन्शनने विचार करतो. एक सर्कल असेल, त्या सर्कलमध्ये काहीतरी अँगल थिटा तयार होतो. तर थिटा अँगल आपण कसा काढतो? आर्क लेंथ डिवाइडेड बाय रेडियस. म्हणजे काय असतो? रेशो. कुणाचा असतो रेशो? तर आर्क आणि रेडियस यांचा जो रेशो असतो त्याला आपण काय म्हणतो? प्लेन अँगल. द रेशो बिटवीन आर्क अँड रेडियस. ओके, हा कशाने दाखवतो आपण? थिटाने दाखवतो. याचं जे युनिट असतं ते काय असतं? रॅडियन असं असतं. आता ही जी क्वांटिटी आहे ती डायमेन्शन लेस आहे. त्यानंतर आपण सॉलिड अँगलचा विचार करतो. सॉलिड अँगल म्हणजे काय, तर 3 डायमेन्शन्स आहेत, ज्यामध्ये आपण 3D चा विचार करतो. ओके, तर याच्यामध्ये मात्र आपण काय करणार आहे? 3D असल्यामुळे याला मात्र काय असणार आहे? आर्कच्या ऐवजी काय असणार आहे? एरिया असणार आहे, आणि रेडियसच्या ऐवजी काय असणार आहे? रेडियसचा स्क्वेअर असणार आहे. आता याचं युनिट मात्र काय होणार आहे? स्टेरेडियन होणार आहे.